तर मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्या नाहीत अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। पुण्याच्या घटनेवर ही प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा नेमका अर्थ काय, त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगायला लागलेल्या आहेत। मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्या नाहीत अशी प्रतिक्रिया पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर चंद्रकांत पाटलांनी दिलेली आहे। त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा नेमका अर्थ काय होतो, त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झालेली आहे। तर या घटनेत 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन देखील करण्यात आलेलं आहे। तर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। L3 हॉटेल मालकासह 5 जण ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे। तुम्ही देखील पालकमंत्री राहिलात पुणे शहराचं, कशा पद्धतीने हे मोठा नवीन पालकमंत्री असतानाही अगदी ह्या प्रकारच्या पण आहे, पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत। घडल्या आहेत तर तुम्हाला आठवत नाही, तुम्हालाही आठवत नाहीत। घडल्यात नाही असं दावा करता येत नाही ना। पुण्याची लोकसंख्या एकाळ 14 लाख होती, ती करता 70 लाख झाली। ती काही नॅचरल ग्रोथ नाही आहे। तर मोठ्या प्रमाणावर उद्योगामुळे, शिक्षणामुळे, हॉस्पिटल चांगली झाल्यामुळे, इंडस्ट्री वाढल्यामुळे ही गर्दी वाढत चालली।